नमस्कार शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी आज या ठिकाणी गुड न्यूज देण्यामध्ये आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता तुमची पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये तसेच पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अनेक साऱ्या बातम्या पाहिल्या असतील सोशल मीडियावरती। तुम्हाला असं सांगण्यामध्ये येत होतं आज पैसे जमा होणार, काल पैसे जमा झाले, उद्या पैसे जमा होणार, परंतु प्रत्यक्षामध्ये जर का तुम्ही पाहायला गेला तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होत नव्हता। परंतु आता काळजी किंवा चिंता करू नका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुमच्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय हा घेतलेला आहे। आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकत्रपणे 3 योजनांचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजना म्हणजेच की 9वा हप्ता, तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 10वा हप्ता, तसेच पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते आणि पीएम किसान योजनेचा 1 हप्ता असे मिळून एकूण 6000 रुपये रक्कम या ठिकाणी पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, हे देखील लक्षात घ्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितलं, इथे पात्र शब्द वापरण्यामध्ये आलेला आहे। म्हणजेच की फक्त पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे यासाठी तुम्ही पात्र आहेत का हे तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे। त्यासोबत तुमच्या जिल्ह्याचं नाव या 24 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलंय का हे देखील शेतकरी बांधवांनो तुम्हाला पाहायचं आहे। जर का या 24 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जसं तुम्हाला शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जमा झालाय, त्याच प्रणालीचा वापर करून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 10व्या हप्त्याचे 2000 रुपये तसेच पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। त्यानंतर आता शेतकरी बांधवांनो, सरकारने हे देखील घोषणा केली आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता देण्यास विलंब झाला, याच कारणामुळे पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 10वा हप्ता सुद्धा देण्याची वेळ आलेली आहे। त्यामुळे आता कसलीही काळजी किंवा चिंता करू नका। आता A to Z माहिती समजून घेऊया, कोणती शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार, कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार, कोणती 24 जिल्हे सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेले आहेत। आता A to Z माहिती मी तुम्हाला शेतकरी बांधवांनो सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा आहे। 1 ते 2 मिनिटे वेळ काढून नक्की शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर शेतकरी बांधवांनो छोटंसं काम करा, आपल्या लोकसेवा 24 तास या YouTube चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम खरी अपडेट या ठिकाणी या चॅनलवरती पाहायला मिळेल। तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता पहा, कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, कोणत्या 24 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार, ही A to Z माहिती आता आपण सविस्तरपणे शेतकरी बांधवांनो समजून घेऊया। आता पहा शेतकरी बांधवांनो, जे शेतकरी बांधव आतापर्यंत प्रतीक्षा करत होते अशा सर्व शेतकरी बांधवांची आता प्रतीक्षा संपली आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, हे देखील लक्षात घ्या, तुमच्या जिल्ह्याचं नाव या 24 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलंय का हे देखील तुम्हाला पाहायचं आहे। त्यासोबत तुमची ही 3 कामे पूर्ण असणे देखील अतिशय आवश्यक आहे। त्यासोबत जर का तुमची 3 कामे पूर्ण नसतील तर तुम्ही अपात्र होणार आहेत का पात्र आहेत हे देखील तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला खरोखर पैशांची अत्यंत गरज असेल तर तुमच्यासाठी हा खूप व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे। शेवटपर्यंत नक्की पाहत चला। आता लक्ष देऊन पाहत चला, तुम्हाला संपूर्ण A to Z माहिती आता मी सविस्तरपणे सांगणार आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला आजपर्यंत फक्त आश्वासन दिलं जात होतं, आज पैसे जमा होणार, उद्या पैसे जमा होणार, परंतु आता काळजी किंवा चिंता करू नका। जर का या 24 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितलंय की ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते जमा झालेत, असे शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेच्या 9व्या + 10व्या हप्त्याचा लाभ भेटणार आहे। ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता असेल, 22वा हप्ता असेल, मागील हप्ते जमा झालेत, अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोचा लाभ तसेच शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचा लाभ भेटणार आहे। आता अनेक शेतकरी बांधवांच्या मनात असा देखील प्रश्न उपस्थित झाला असेल की पीएम किसान योजनेच्या लाभाचा आणि नमो शेतकरी योजनेच्या लाभाचं यामध्ये काय। तर शेतकरी बांधवांनो पहा, पीएम किसान योजनेच्या धर्तीवरतीच राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही सुरू केलेली आहे। ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळतो अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून
माध्यमातून दिला जातो। त्यामुळेच हा म्हणजेच की तुम्हाला जर का पीएम किसान योजनेचा लाभ भेटत असेल तरच नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता भेटणार आहे। त्यासोबत पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता देखील भेटणार आहे। आता हे देखील जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे, कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत आणि कोणती कामे करायची आहेत। आता शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन पहा। आता आपण पुढे जिल्ह्यांची सुद्धा यादी पाहणार आहोत। पुढे 1 ते 2 मिनिटांमध्येच आपण जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत। जर का त्या 24 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर आता शेतकरी बांधवांनो तुमची पूर्णपणे प्रतीक्षा या ठिकाणी संपली आहे। आता तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे आता लक्ष देऊन पाहत चला। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती काम आहे ते म्हणजेच की फार्मर आयडी कार्ड। ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलेलं नसेल अशा शेतकरी बांधवांनी तातडीने फार्मर आयडी कार्ड काढून घ्या। जर का शेतकरी बांधवांनो तुमचा फार्मर आयडी कार्ड काढलेला असेल तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे, अन्यथा तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा होणार नाही। त्यामुळे फार्मर आयडी कार्ड नसेल तर जवळच्या कृषी सेंटरवरती जाऊन तुम्ही तुमचं फार्मर आयडी कार्ड हे लवकरात लवकर बनवून घेऊ शकता। त्यानंतर महत्त्वाचं दुसरं काम जाणून घेऊया शेतकरी बांधवांनो, ते म्हणजेच की आधार बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। ज्या शेतकरी बांधवांचा आधार बँक खात्याशी लिंक नसेल अशा शेतकरी बांधवांनी तातडीने आधार बँक खात्याशी लिंक करायचं आहे। जे शेतकरी बांधव आधार बँक खात्याशी लिंक करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील आधार बँक खात्याशी लिंक करणार नाहीत असे शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेच्या सुद्धा योजनाचा लाभ दिला जाणार नाही, पीएम किसान योजनेचा सुद्धा लाभ दिला जाणार नाही। कारण की शेतकरी बांधवांनो जर का तुमचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर तुमच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत पैसे या ठिकाणी जमा होत नाहीत आणि सरकार डीबीटीच्या अंतर्गत कोणत्याही योजनांचे पैसे या ठिकाणी जमा करतं। त्यामुळेच तुमचा आधार बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। आता शेतकरी बांधवांनो महत्त्वाचं तिसरं काम जाणून घेऊया, त्यानंतर लगेच आपण पुढे पाहूया की कोणत्या 24 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। जर का शेतकरी बांधवांनो त्या 24 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला सुद्धा कसलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे वाटप हे तुमच्या बँक खात्यावरती होणार आहे। त्यामुळे आता तुम्ही पुढलं काम सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे। तर आता लक्ष देऊन पहा, ई केवायसी ज्या शेतकरी बांधवांची ई केवायसी अपूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांनी तातडीने ई केवायसी करून घ्यायची आहे। जर का शेतकरी बांधवांचं ई केवायसी अपूर्ण असेल तर तातडीने ई केवायसी करून घ्या। जे शेतकरी बांधव ई केवायसी पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील ई केवायसी पूर्ण करणार नाहीत अशा शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा दिला जाणार नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनो हप्त्याच्या लाभासाठी ई केवायसी पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे। तर आता चला जिल्ह्यांची नावे पाहूया, नेमकी कोणत्या 24 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आजपासूनच नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। त्यामुळे आता लक्ष देऊन पहा तुमच्या जिल्ह्याचं नाव शेतकरी बांधवांनो या यादीमध्ये आले की नाही हे एकदा नक्की चेक करा। तर आता पहा नंबर 1 वरती जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो ठाणे। ठाणे मधील शेतकरी असाल, ठाणेमध्ये राहून शेती करत असाल, ठाणे मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ठाणे मधील सर्व शेतकरी बांधवांची ही पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। ठाणे मधील सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। त्यानंतर सिंधुदुर्ग मधील शेतकरी असाल, सिंधुदुर्ग मध्ये राहून शेती करत असाल, सिंधुदुर्ग मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका, तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर वाशिम यवतमाळ मधील शेतकरी असाल, वाशिम यवतमाळ मध्ये राहून शेती करत असाल, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याची पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो पालघर, परभणी, रायगड, सातारा। पालघर, परभणी, रायगड, सातारा मधील शेतकरी असाल, पालघर, परभणी, रायगड, सातारा मध्ये राहून शेती करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर। जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर मधील शेतकरी असाल, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर मध्ये राहून शेती करत असाल, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर। अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर मधील शेतकरी असाल, अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर अमरावती, बीड, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर। अमरावती, बीड, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। अमरावती, बीड, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, नमो शेतकरी महासन्मान
निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची 2000 रुपयांची प्रतीक्षा करत असाल, नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती शेतकरी बांधवांनो पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.